ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांची पहिल्यांदाच थेट घोषणा। भाजपच्या अब की बार 70 पारलाही जोरदार प्रत्युत्तर। नागपुरातील अफाट मोर्चानंतर भीतीपोटी भाजप भुजबळांना पुढे करून आपल्यावर टार्गेट करायला सोडलं। विजय वडेट्टीवारांचा निशाणा, अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचाही खुलासा। विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारलाच घरचा आहेर, तुमच्या नेत्यांना आवरा, भाजपला भुजबळांचं खुलं आव्हान। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर, कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर, नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, घटस्फोटित पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप, दबावापोटी आईनंही आत्महत्या केल्याचा दावा। धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरी सर्वसामान्यांना पावले, तर दुसरीकडे सोन्याच्या दरात 3,000 तर चांदी 8,000 स्वस्त। जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी। दिवाळीत रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी, डेसिबलची मर्यादाही पाळा, मुंबई पोलिसांची कडक नियमावली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवांसोबत फटाक्यांची खरेदी, नागपुरातील बाजारपेठेत नातवांना घेऊन फटाक्यांची खरेदी, दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवंडांसोबत स्नेह कॅमेऱ्यात कैद।